चला तर मंडळी, आज झटपट असा पोळ्यांचा भुगा आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे आणि जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे। ते चांगलं तडतडल्यानंतर एक मोठा साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। तो सुद्धा आपल्याला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहे, ते सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा मी इथे चांगला मऊसूत याला भाजून घेतलेला आहे। तर त्यानंतर काही मसाले ॲड करायचे आहे। हळद, मिर्च पावडर, धना पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या पोळ्या उरलेल्या असतात त्याच पोळ्यांचं मी इथे वाटण करून घेतलेलं आहे। असं जाडसरच वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला। तर अगदी काही वेळातच होतं, प्लस मोडवरती करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर वगैरे टाकून छान याला आपण परतून घेणार आहोत। त्याचबरोबर मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि वरतून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आपला झटपट असा 5 मिनिटातच हा भुगा तयार झालेला आहे। याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक करा।